जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। समर्थ रामदास स्वामी आपल्याला शिष्य लक्षणे सांगत आहेत। श्री महाराजांच्या सेवेमध्ये हा समास आपण पाहत असताना अनेक पद्धतींनी शिष्य लक्षणं पाहत आहे। शिष्य कसा असावा, कसा असतो हे सांगता सांगता सद्गुरूंचं महात्म्य समर्थ काल सांगायला लागले। ज्या सद्गुरूंना शिष्य शरण जातो, ज्यांच्याकडून साधना घेतो, ज्यांच्या पायी सर्वस्व मानतो, ज्यांच्या पायी दृढभाव धरून राहतो, असे सद्गुरू कसे असतात हे सांगण्यामध्ये समर्थ रंगून गेले। काल त्यांनी जणू सद्गुरू महिमाच सांगायला सुरुवात केली की सद्गुरूंच्या तुलनेमध्ये काहीही नाही, कोणीही नाही, त्यांची बरोबरी करू शकेल असं या ब्रह्मांडामध्ये कुणी नाही। आता हेच गुणवर्णन ते पुढे नेत आहेत। कालपर्यंत आपण 46 ओव्या पाहिल्या। आता 47व्या ओवीमध्ये समर्थ काय म्हणतात पहा। अहो सद्गुरु कृपा जयासी, सामर्थ्य न चले तयापासी, ज्ञानबळे वैभवासी तृणतुच्छ केले। अहो सद्गुरु कृपेचेनी बळे, अपरोक्ष ज्ञानाचेनी उसाळे, माये सहित ब्रह्मांड सगळे दृष्टीस नये। ऐसे सच्छिष्याचे वैभव, सद्गुरु वचनी दृढभाव, तेणे गुणे देवराव स्वयेची होती। कोणत्याही प्रकारची शिष्यलक्षणं जर पाहिली आणि त्या शिष्यलक्षणांमध्ये आपल्या सद्गुरूंप्रतीचा जर भाव नसेल तर उरलेली सर्व लक्षणे खरं म्हणजे तुच्छ आहेत। मूळ आपल्या सद्गुरूंबद्दल भक्तिभाव, प्रेमभाव, आत्यंतिक निष्ठा ही गरजेची आहे। इतर सगळ्या लक्षणांमध्ये त्या त्या लक्षणांचं महत्त्व आहेच, ते कुणी नाकारत नाही। पण सद्गुरूंच्या प्रतीत जर भाव नसेल तर बाकीच्या लक्षणांचा तसा काय उपयोग। म्हणून समर्थ सद्गुरूंचा महिमा पुन्हा एकदा वर्णन करतायत की कसे आहेत सद्गुरू। अहो सद्गुरु कृपा जयासी, सामर्थ्य न चले तयापासी। कोणत्याही प्रकारची सत्ता सद्गुरूंच्या कृपेपुढे चालू शकत नाही। आता तुझं माझ्यापुढे काही चालणार नाही असं म्हणण्यासारखी युद्ध परिस्थिती इथे आहे का? खरं म्हणजे आहे, ती आपण समजून घेऊया, म्हणजे आपल्याला कळेल की सामर्थ्य न चले तयापासी अशी भाषा समर्थ का वापरतायत। साधक जीवनामध्ये काही गोष्टी साधकाच्या आड येतात, त्या आहेत आपले षड्रिपू। आता हे जीवाला इतके जवळ चिकटलेले आहेत जणू फुलाचा सुगंध असावा किंवा साखरेची गोडी असावी। आता गोडी बाजूला ठेवून साखर द्या म्हटल्यानंतर तो पदार्थ साखर तरी ठरेल का? किंवा फुलाचा सुगंध काढून फूल द्या म्हटलं तर त्या फुलाची काय किंमत राहिली? त्या पद्धतीनं हे षड्विकार जीवाला चिकटून आहेत। त्यामुळे जो अंतर्मुखतेचा अभ्यास करतो त्याला प्रत्येक क्षण युद्धासारखाच आहे। तुकाराम महाराज म्हणत नाहीत का, रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग। पदोपदी आपली वृत्ती बाहेर जाते, पदोपदी आपल्या वासना बाहेर धाव घेतात। मुळात जीव वासना स्वरूपच आहे। वासना अडकली म्हणून जीव पुन्हा पुन्हा जन्माला येतो आहे। आता ज्या देहामध्ये तो जन्म घेतो त्या देहाच्या मार्फत तो वेगवेगळ्या वासना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। हे जन्मापासून जीवाच्या ठिकाणी चिकटलेलं आहे। तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, पोटामध्ये कोणी सांगितले सरपा, उपजत लपा म्हणोनिया। सापाला लपायला कोण शिकवतं? आहार, निद्रा, भय आणि मैथून हे 4 गुण जीवाबरोबर आलेले आहेत। प्रत्येक जीवाला आहाराची गरज आहे, निद्रेची गरज आहे। प्रत्येक जीवाच्या ठिकाणी स्वसंरक्षणार्थ भय नावाचा एक गुण दिलेला आहे। नवजात अर्भक का रडतं? कारण
ज्या वातावरणाची सवय त्याला 9 महिने झालेली असते, त्या वातावरणातून बाहेर आल्यानंतर त्याला पहिली भावना जी होते ती भयाची असते, म्हणून ते रडतं. आणि मैथून ही गोष्ट निसर्गानं जीवापशी प्रजोत्पादनासाठी दिलेलीच आहे. या 4 गोष्टी आपल्यापाशी आहेतच, शिवाय षड्रिपू आहेत. ही माणसाची फार मोठी अडचण आहे. अर्थात ही अडचण त्याच्यासाठी जो साधना मार्गावरती चालतो. जो या साधना मार्गावरती नाही तो षड्रिपूंमध्ये मजेत राहील. त्याला काही फिकीरच नाही अंतर्मुखतेची. पण जो अंतर्मुख व्हायला लागतो त्याला या षड्रिपूंचा त्रास व्हायला लागतो. असं सामर्थ्य जीवापाशी असतं की या षड्रिपूंना बाजूला टाकता येईल तर काही अडचण नव्हती. पण जीवाचं सामर्थ्य जेव्हा कमी पडतं तेव्हा तिथे सद्गुरूंची कृपा मदत करते. अर्थात ही कृपा तेव्हाच मदत करते जेव्हा जीव साधनेचे प्रयत्न करतो. असं पहा, वर्गशिक्षक वर्गातल्या मुलांना शिकवतो, पण जो विद्यार्थी उत्तम पद्धतीनं शिकण्याचा प्रयत्न करतो, चुकतो तरी शंका आणि प्रश्न विचारून आपली चूक सुधारून घेतो, त्या विद्यार्थ्याला शिक्षक जास्त समजावायला जातात, आणखीन खोलात जाऊन शिकवायला जातात. का? कारण त्या विद्यार्थ्यानं त्या विषयामध्ये रस दाखवला. शिक्षकांना हे दिसून आलं की हा विद्यार्थी प्रयत्न करतोय, कष्ट घेतोय आणि शिकतोय. मग शिक्षकही त्याच्या मदतीला धावून जातात. जो विद्यार्थी शिक्षणामध्ये लक्षच देणार नाही त्याच्यासाठी शिक्षक कशासाठी धावून जातील? तसंच परमार्थामध्ये आहे. जो साधनेमध्ये रत आहे त्याच्या मागे कृपा ही आहेच आहे. मग तिथे सद्गुरू त्याला अंतर्मुखतेसाठी हात देतात. समर्थ म्हणतायत, या सद्गुरूंच्या पुढे कुणाचं काही चालत नाही, सामर्थ्य न चले तयापासी. पुढे ते म्हणतात, ज्ञानबळे वैभवासी तृणतुच्छ केले. ज्ञानाचं वैभव सद्गुरूंपाशी आहे बरं का. मोक्षश्रेया अलंकृत ते हे संत श्रीमंत, अशी श्रीमंती संतांपाशी आहे. आपल्यापाशी जी श्रीमंती आहे ती स्थूलातील आहे, ती नश्वर आहे. आपण अमुक प्रतीचे श्रीमंत असू तर आपल्यापेक्षा कित्येक पटींनी श्रीमंत लोक जगामध्ये आहेत. त्यामुळे वस्तुतः आपल्या श्रीमंतीमध्ये कौतुकास्पद असं काही नाही. संतांची श्रीमंती मात्र वेगळी आहे, सद्गुरूंची श्रीमंती मात्र वेगळी आहे, अखंड अशी आहे. कारण त्यांच्या ठिकाणी मोक्षाचा साठा आहे. जसा एक मोठा खजिनदार खजिन्याच्या ढिगावरती बसावा आणि त्यांना हाताला येईल तेवढ्या सोन्याच्या मोहरा फेकून वाटून द्याव्यात, तशा पद्धतीनं संत सद्गुरू मोक्षश्रीच्या ढिगावरती बसलेले आहेत. मोक्ष वाटायला ते सिद्ध आहेत. फक्त त्या मोक्षासाठी पात्र असलेला शिष्य समोर असला पाहिजे. अलीकडच्या ओव्या आठवा. अलीकडच्या ओव्यांमध्ये जो सद्गुरूंना सर्व भावे शरण येतो, त्यांच्या आज्ञेत राहतो, तो कसा मोक्षाचा अधिकारी ठरतो हे समर्थांनी आपल्याला समजावून सांगितलं. अशा शिष्याच्या प्रतीक्षेमध्ये सद्गुरू असतात. मग त्यांच्या दृष्टीनं इतर जे वैभव आहे आपलं, जे स्थूलातलं आहे, जे नश्वर आहे, ते अक्षरशः तृणतुच्छच आहे. कारण ज्या वैभवामुळं किंवा ज्या गोष्टीमुळं शिष्य पूर्णत्वाला पोचतो, पूर्णत्व म्हणजे जीवभाव त्याचा गळून पडून त्याच्या ठिकाणी आत्मभावच येतो, त्या वैभवापुढे नश्वर वैभवाची काय किंमत. मात्र हे वैभव शिष्याला सहजासहजी मिळत नाही. तिथे साधनेचे अविरत कष्ट आहेत. म्हणून समर्थ म्हणतायत की घाबरण्याचं कारण नाही. अहो सद्गुरु कृपा जयासी, सामर्थ्य न चले तयापासी. कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही जर सद्गुरु कृपा पाठीशी असेल. आपल्या अंतर्मुखतेमध्ये आपलीच अडचण आहे, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. असं पहा,
आपण शांत डोळे मिटून नामस्मरण करतोय किंवा ध्यान करतोय. आता ध्यानाला किंवा नामस्मरणाला आपणच आपल्याच मर्जीनं बसलो ना, मग आपल्याला अडचण कोणती आहे? असं कोण आहे जे आपल्याला अडवतं? आपण तर आपल्याच मर्जीनं ध्यानाला नामाला बसलेलो आहे. मग आपली ध्यानाची आणि नामाची वाट अडवतं तरी कोण? आपणच अडवतो, ही आपली अडचण आहे. इतर कुणी आड येत असतं तर आपण त्याला बाजूला केलं असतं की मी ध्यानाला बसलोय, नामस्मरणाला बसलोय. पण आपलेच विकार आपल्या आड येतात, ही आपली मुख्य अडचण आहे. मग आता काय करायला पाहिजे? जसा दारात एखादा भिकारी येतो, ओरड ओरड ओरडतो, गाणं गातो, पण आपल्याला जर भीक द्यायची नसेल तर आपण त्याच्या पुढे जातो का? आणि समजा गेलोच तरी तो काय सांगत आहे हे ऐकत उभं राहतो का? मुळीच नाही. आपण काय करतो? आपण पूर्ण दुर्लक्ष करतो, दार लावून घेतो आणि काही वेळ गेला की तो भिकारी निघून जातो. आपल्याला हीच गोष्ट आपल्याच आतल्या शत्रूंबद्दल करायची आहे. आता इथे अडचण आहे. दारात आलेला भिकारी माझ्यापेक्षा वेगळा आहे हे आपल्याला सहज कळून येतं, दिसून येतं. मग त्याच्याकडं दुर्लक्ष करणं सोपं आहे, दार लावून घेणं सोपं आहे. आतल्याच गोष्टी ज्या आपल्याच आत उत्पन्न झालेल्या आहेत त्या परकेपणानं पाहायच्या कशा? नामस्मरणाला बसलो आहे किंवा ध्यानाला बसलो आहे, काय पदार्थ होता तो, छान होता, असा विचार आला. आता या विचाराकडं वेगळेपणानं पाहायचं कसं? ही आपली अडचण आहे. आणि इथे सद्गुरू कृपा मदत करते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात म्हणतात, मग तेथा आपण एकाग्र अंतःकरण करुनी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. तैसे स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे. जव कठीणपण विरे अहंभावाचे. विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे. मनाची घडी घडे हृदया माझी. साधनेला बसायच्या आधी सद्गुरू स्मरण करून साधनेला बसणं महत्त्वाचं आहे असं माऊली सांगतायत. त्यानं काय होतं? एक प्रकारची सात्विकता अंतरामध्ये प्रवेश करते. सबाह्य सात्विके भरे असं माऊली म्हणतात. आणि कठीणपण विरे अहंभावाचे. जो काही आपला अभिमान आहे, अहंकार आहे, त्याचा ताठा आहे, तो थोडासा मऊ होतो आणि मग आपण साधनेमध्ये प्रवेश करतो. इथे हा मऊ झालेला अहंकार आपल्याच आतील आपल्या शत्रूंना वेगळेपणानं पाहण्यासाठी आपली मदत करतो. इतर वेळी काय होतं? आपण षड्रिपूंच्या प्रवाहामध्ये वाहत जातो. प्रवाहात जर आपण असू तर आपण त्यांना वेगळेपणानं कसं पाहणार? त्यांना वेगळेपणानं पाहण्यासाठी आपल्याला थोडंसं पाण्याबाहेर यावं लागतं. आपल्या अभिमानाला, आपल्या विचारांना, बुद्धीला, मनाला बाजूला ठेवून थोडं बाहेर येऊन वेगळेपणानं पाहावं लागतं. आणि यासाठी सद्गुरू स्मरण आपली मदत करतं. काय म्हणतायत माऊली? मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण करूनी सद्गुरू स्मरण अनुभवीजे. एकाग्र अंतःकरण करावं आणि एकाग्रतेनं सद्गुरूंचं स्मरण करावं. अगदी आपले प्राण एकवटून स्मरण इतकं तीव्र असावं की सद्गुरूंच्या आठवणीनं डोळ्यातून पाणी यावं. अगदी आपण सद्गदित व्हावं आणि मग साधनेमध्ये शिरावं की मग सद्गुरू कृपा पाठीशी आहेच. आपण घरातनं बाहेर पडत असतो पहा, आणि ढग दाटून आलेले असतात. आपण काय करतो? कदाचित पाऊस येईल बरं का म्हणून छत्री बरोबर घेऊन बाहेर पडतो. का? आलाच तर आपलं संरक्षण व्हावं म्हणून. तसंच हे आहे. अर्थात छत्रीचा आधार हा स्वार्थजन्य आहे, तसा सद्गुरूंचा आधार इथे स्वार्थजन्य नाही, तो भक्तीतून आलेला आहे. तिथे भक्तीचा आणि भावाचा ओलावा पाहिजे, तर ती कृपा पाठीशी आहे. आणि मग समर्थ म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या पुढं कुणाचं काही चालत नाही. आणि मग त्यांच्या जवळ जे वैभव आहे ते शिष्याला मिळतं
हा अगदी स्वाभाविक नियम आहे. जसं आपण आपल्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतलेला आहे आणि आपल्या आईवडिलांची जी संपत्ती, वैभव सर्व काही आहे ते आपोआपच आपल्यापाशी चालत येतं. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात, श्रीमंत बापाच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला त्या पैशासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. ते साहजिकच त्याला मिळतात. या व्यवहारातील गोष्टीला सांगून श्री महाराज पुढे म्हणतात की तसं तुम्ही माझे आहात तर तुम्ही काळजी करू नका. याचा अर्थ त्यांची कृपा पाठीशी आहेच याबद्दल संदेह असता कामा नये. पण आपण कायम षड्विकारांमध्ये बुडलेले असल्यामुळं साधनेच्या आधी त्यांचं कळकळीनं स्मरण केलं की आपला अहंकार थोडासा मऊ पडतो आणि मग आपल्याला साधन करणं सोपं जातं. तिथं सद्गुरूंची सत्ता पाठीशी असल्यामुळं मग विकारांचं तिथं काही चालत नाही. समर्थ पुढे म्हणतात, अहो सद्गुरु कृपेचेनी बळे, अपरोक्ष ज्ञानाचेनी उसाळे, मायेसहित ब्रह्मांड सगळे दृष्टीस नये. स्वरूपाचीच ओळख सद्गुरु कृपेमुळे होते. माया कुठली राहणार आणि ब्रह्मांड तरी काय राहणार. काहीही शिल्लक राहत नाही. आपणच सर्वत्र नटून आहोत याचा अपरोक्ष अनुभव सद्गुरु कृपेने येतो. अपरोक्ष ज्ञान होतं म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञान होतं. भगवान गीतेमध्ये म्हणतात की मीच सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी आहे आणि मीच सर्व रूपांनी नटलेलो आहे. पण आता हे वाचणं वेगळं, ऐकणं वेगळं आणि याची प्रत्यक्ष अनुभूती येणं वेगळं. कल्पना करा की मीच सर्वत्र आहे ही किती उच्च अनुभूती असेल. हे अपरोक्ष ज्ञान म्हणजे माझ्या स्वरूपाचंच मला झालेलं ज्ञान सद्गुरु कृपेमुळं होतं. मगाशी आपण जो विषय पाहिला की सद्गुरु स्मरण करून साधक साधनेला बसला की त्याचा अहंभाव लुळा पडतो आणि तो अंतर्मुख होऊ लागतो. त्यातच पुढे माऊली म्हणतात की काय घडतं, विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. हेच तर सगळं आड येत असतं आपल्याला. आपली विषयासक्त वृत्ती, आपल्या इंद्रियांची धाव आणि आपल्या मनाची धाव ही सगळी मिटली जाते आणि माणूस स्वरूपाच्या ठिकाणी शांत होतो. आणि तो शांत झाला की समर्थ म्हणतायत त्याप्रमाणे अपरोक्ष ज्ञानाचेनी उसाळे असं घडून येतं. त्याचा परिणाम हा आहे की मायेसहित ब्रह्मांड सगळे दृष्टीस न ये. त्याला भेद म्हणून काही उरतच नाही. एक लक्षात घ्या, द्वैतभाव किंवा भेद हे मायेचं अस्त्र आहे. आपण कुणीतरी आहोत असं वाटणं हे त्या अस्त्राचं मूळ आहे. आपण कुणीतरी आहोत असं वाटलं की समोरचा आपोआपच परका झाला. मीचा जन्म झाला की तू तिथे आलाच आणि मी आणि तू आलं की द्वैत आलं. द्वैत आलं की मायेचा अनुभव आला आणि माया आली की ब्रह्मांडाचा अनुभव आला. सद्गुरु कृपेमुळे अपरोक्ष ज्ञान उदित होतं आणि त्यामुळं हा द्वैतभाव गळून पडतो. मग मायेचा बंध नाही आणि ब्रह्मांड म्हणून वेगळी कुठली संज्ञाच अस्तित्वात नाही. सर्व काही लयाला जातं आणि उरतो तो केवळ शुद्ध मी, केवळ शुद्ध आत्मस्वरूप. हे सद्गुरूंचं महात्म्य आहे किंवा हे सद्गुरु कृपेचं बळ आहे असं समर्थ सांगतायत. या ज्ञानमार्गाचं वर्णन करण्याचं कारण एकच आहे की अशा सद्गुरूंच्या पायी शिष्यानं एकनिष्ठ राहावं आणि तेही भावासहित. आणि हे शिष्याचं वैभव आहे असंच समर्थांचं पुढे म्हणणं आहे. ऐसे सत्शिष्याचे वैभव सद्गुरुवचनी दृढ भाव, तेणे गुणे देवराव स्वयेची होती. आपण आत्ताच पाहिलेला विषय समर्थांनी स्वतंत्र ओवीमध्ये मांडला की हे खरं शिष्याचं वैभव आहे की सद्गुरूंच्या कृपेनं तो प्रत्यक्ष भगवंतच होतो, म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. आणि त्याचं कारणही त्यांनी देऊन ठेवलं, सद्गुरुवचनी दृढ भाव. हा दृढ भाव
हा सद्गुरूंप्रती असलेला विश्वास ही शिष्याची खरी ताकद आहे. या ताकदीला जो ओळखून असतो तो शिष्य आहे बरं का. म्हणून आपण मगाशी पण सद्गुरू स्मरणाचं महत्त्व पाहिलं की कसं सद्गुरू स्मरण आवश्यक आहे की जेणेकरून आपल्यालाच आपल्या आत जाता येतं. एक गोष्ट लक्षात घ्या, जर इथे भाव नसेल, भक्ती नसेल तर तो कोरडेपणा आहे. गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात की समाधी लावण्यामध्ये भगवंताचं प्रेम असेलच असं नाही, पण नामामध्ये मात्र ते जरूर आहे. तुम्ही नामात राहिला की भगवंताला तिथं यावंच लागतं आणि नामाबरोबर प्रेम आणि भगवंताबरोबर नाम असं सगळं एकत्रित असल्यामुळं साधक भक्तिभावानं भरून जातो आणि हा भाव साधकाची साधनेमध्ये मदत करतो बरं का. केवळ कोरडी साधना समर्थांना अपेक्षित नाही, म्हणून त्यांनी विश्वासावरती, भावावरती इतका भर दिलेला आहे. पूर्वीच्या ओव्यांमध्ये ते म्हणाले पहा की शिष्य दृढ कास धरतो सद्गुरूची. कधी कोणाला बुडण्याचा अनुभव आला असेल तर कळेल की किती तळमळीनं आपण आधार शोधत असतो. पोहायला शिकत कोणी असेल किंवा शिकला असेल तर हा अनुभव असेल की आपण श्वास घेऊ शकत नाही ही जाणीव झाली की जीवाची कशी तळमळ होते आणि मग त्यावेळी आपण आधार शोधतो. ही उपमा समर्थ सद्गुरूंच्या आधाराला वापरतात. म्हणजे पहा, केवळ सद्गुरूंचा आधार घ्या असं समर्थांना सुचवायचं नसून त्या ठिकाणी भाव पाहिजे, भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे, दृढ विश्वास पाहिजे, हे त्यांना सुचवायचं आहे. आणि मग असा विश्वास असेल तर मग आपल्या आड कुणीही येऊ शकत नाही. कुणी म्हणजे आपल्याच आतले आपलेच शत्रू येऊ शकत नाहीत. आणि मग साधक सहजतेनं आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. हे आत्मस्वरूपाला प्राप्त होणं म्हणजे बाहेर पडून कोणती वस्तू मिळवणं नव्हे. अमुक एका तीर्थक्षेत्राला गेलो आणि देव भेटला अशी गोष्ट परमार्थात अस्तित्वात नाही. तसं सांगून लोकांची फसवणूक करणारे पुष्कळ जगात आहेत. पण परमार्थ तत्त्वज्ञान असं सांगतं की भगवंताची प्राप्ती अंतरामध्येच होते आणि ही प्राप्ती होणं म्हणजेच तेणे गुणे देवराव स्वयेची होती ही दशा येणं. बाहेर प्रपंचामध्ये एक नियम आहे, आपण वस्तूचा अनुभव वेगळेपणानं घेतो. मी टीव्ही पाहतो, मी माझ्या आईला पाहतो, याचा अर्थ मी आणि माझी आई वेगळे आहेत हा भाव तिथे असतोच असतो. परमार्थातील अनुभव हा वेगळेपणानं घेण्याचा अनुभव नाही, एकत्वानं घेण्याचा तो अनुभव असल्यामुळं देव जो आहे त्याला पाहणं म्हणजे देवच होऊन जाणं ही परमार्थातील वस्तुस्थिती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. जशी ती आळी भ्रमरच होऊन जाते भ्रमराचा ध्यास लागल्यामुळं, तसं जीव हा देवच होऊन जातो देवाचा ध्यास लागल्यामुळं, आपल्या स्वरूपाचा ध्यास लागल्यामुळं. आणि हे घडतं सद्गुरू कृपेमुळं, आणि ही सद्गुरू कृपा ही शिष्याचं वैभव आहे असं समर्थ म्हणतायत. ऐसे सत्शिष्याचे वैभव सद्गुरू वचनी दृढ भाव, तेणे गुणे देवराव स्वयेची होती. मग हा शिष्य कसा असतो तर अनुतापानं तापलेला असतो, अंतरामध्ये शुद्ध झालेला असतो आणि काल आपण पाहिलं त्याप्रमाणे सद्गुरू वचनानं निवालेला असतो. म्हणजे सद्गुरू वचन त्यांना अंतःकरणामध्ये अगदी घट्ट धरलेलं असतं आणि त्यानं त्याला शांती प्राप्त झालेली असते. असा शिष्य सद्गुरूंनी जो साधनेचा मार्ग घालून दिलेला आहे त्या मार्गावरून जाताना कोणतंही संकट आलं तरी चळत नाही, ढळत नाही. तो अगदी निष्ठेनं निश्चयानं त्या मार्गावरून चालत राहतो. पण त्यासाठी अनुतापानं तो अंतरामध्ये शुद्ध झालेला असतो. हा अनुताप म्हणजे काय आणि त्याचा आंतरशुद्ध होण्याशी काय संबंध आहे आणि तिथे सद्गुरू वचन शिष्याची कशी मदत करतं हे विस्तृतपणे पाहणं गरजेचं आहे. कारण
आपण कालच्या निरूपणात पाहिलं की शिष्याची तगमग कशी सद्गुरू वचनामुळे शांत होते. तो पूर्णपणे त्या सद्गुरू वचनांच्या आधारानं जगायला शिकतो. त्यामुळं अंतरामध्ये त्याच्या काय बदल होतात हे पाहणं पण गरजेचं आहे. हे सर्व काही आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.